प्रकरण 11. सामाजिक भान ठेवत भक्ती मार्गाकडे नेणारे तुकोबा. अहंकार आपल्यातल्या मीचे अस्तित्व कसे सुरक्षित राहील हे पाहत असतो. मी, माझं कुटुंब, माझा व्यवसाय, आमची उन्नती, संपत्ती, स्टेटस या सर्व विचारांनी आपल्या मनाची पोकळी भरून जाते. हे सगळं मला कोणामुळे मिळालं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता निर्माण होते. तेव्हा फक्त मी आणि माझ्याने भरलेले मन रिकामे व्हायला सुरुवात होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती असे म्हणत मनात निर्माण झालेली पोकळी भरू लागते. हे विश्वाची माझे घर ही प्रेम भावना मनास व्यापून टाकते. मन ईश्वरचरणी लीन होते. भागवत धर्मानुसार एकदा का तुम्ही भक्ताच्या जातीत आलात, जातपात, धर्मभेद हे सर्व भेदाभेद नाहीसे होतात. कारण विठुराया फक्त भक्ती पाहतो, त्यांच्यासाठी काहीही करतो. उंच नीच काही निर्णय भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विणी शेले. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळा संगे ढोरे ओढी. नामयाची जनी सवेवेची, धर्माघरी पाणी वाहे झाडी. नाम्या सवे जेवी नवे संकोचित, ज्ञानी याची भिंत अंगे ओढी. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. गवळी यांचे घरी अंगे गाई वळी, द्वारपाल बळी द्वारी झाला. येकोवाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवास. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजिया झाला दामाजीचा झाला पाडेवार. घडी माती बाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी मेहत्याची अंगे भरी. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, तुका म्हणे मात धन्यताची. नुसता अन्नाचा वास घेऊन जर भूक भागली असती तर घरोघरी स्वयंपाक झालाच नसता. नुसतं पाण्याकडे बघून तहान भागली असती तर पाणी साठवण्याची गरजच नव्हती. अंगाची काहिली क्षमवण्यासाठी नुसती झाडाची सावली बघून चालत नाही, तर सावलीत बसून ती अनुभवावी लागते. तेव्हा कुठे जीवास विसावा मिळतो. हरिगुण गाण्याचा आणि ऐकण्याचा अनुभव घ्या. मग पहा श्री विठ्ठल तुम्हाला त्याच्या खांद्यावरून भवसागरापलीकडे पोहोचवतील. श्री विठ्ठलाच्या गावी मोक्षाची भांडारे ओतप्रोत भरली आहेत. तुकोबा म्हणतात, ज्यांना पाहिजे त्यांनी ती भांडारे खुशाल लुटावी. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. तोंडाने ब्रह्मज्ञान सांगायचे, पण मनात मात्र धनाची आणि मानाची अपेक्षा ठेवायची, अशी माणसांची वृत्ती झाली आहे. त्रैलोक्याचे रक्षण करणारा देव आपली पण काळजी करेलच की. दगडाच्या पोटात राहणाऱ्या बेडकाला खाऊ कोण घालतो? पक्षी आणि अजगर माणसांसारखे अन्न संचय करत नाहीत, पण देव त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करतो. स्वतःचे पोट भरण्यासाठी या कलियुगात अनेक संत झाले आहेत, पण रंजल्या गांजल्यांना जो आपले म्हणतो, त्यांच्या उपयोगी पडतो तोच खरा संत. देवाचा वास तिथेच असतो. ज्याच्या मनात आरपार भाव नाही, जो सर्वांना आपले मानतो, ज्याच्या मनात चिंता भय यांचा लवलेशही नाही, तिथे देव राहतो. संसारी माणूस या स्थितीपर्यंत कसा पोहोचू शकतो? स्वतःचे विहित काम जबाबदाऱ्या पेलताना दमून गेल्यावर थोडा वेळ जरी नामस्मरणात घालवला तर निराकार देव आकाराला येतो. भक्तांच्या मागे देव जातो. आपल्या पितांबराने वाटेतले खडे झाडतो. लाभ तया झाला संसारा येऊनी, भगवंत ऋणी भक्ती केला. गोड एक आहे अविट गोविंद, आणि कते छंद नाशिवंत. धनवित्त लोभ माया मोहपाश, मांडी येले फासे यमदूती. रिकामिक देहा होय नव्हे मना, चिंतेची ये घाणा झुंपी येसी. एक वेळ देहाला रिकामपण येतं, पण चिंतेने घेरलेल्या मनाला रिकामपण येऊ शकत नाही. गती हे उत्तम व्हावया उपाव, आहे धरा पाव विठोबाचे. तेणे वाळवंटी उभारीला कर, कृपेचा सागर पांडुरंग. चेवले जे कोणी देह अभिमाने, त्यासी नारायणे कृपा केली. तुकोबा म्हणतात, देवा आम्ही सगळेजण तुझ्या पोटी नवसाने आलो. आम्ही नसतो तर तुला कोणी पदरात घेतले असते? नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्तशुद्धी नाही तेथे बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्पफळ काय करील वसंत काळ. वांजे न होती लेकुरे काय करावे भ्रतारे. नपुसका पुरुषासी काय करील बाईल त्यासी. प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार.
तुका म्हणे जीवने विण पीक नव्हे नव्हे जाण. नवा नवसांची झालो तुम्हासी वाणीची. कोण तुझे नाम घेते देवा पिंडदान देते. कोण होते मागे पुढे दुजे बोलाया रोकडे. तुका म्हणे पांडुरंगा कोणा घेतासे गो संगा.